नमस्कार. आज आपण बोलणार आहोत एका खूपच इंटरेस्टिंग आणि महत्त्वाच्या सरकारी सेवेबद्दल. ई-संजीवनी ओपीडी म्हणजे डॉक्टरांची भेट, तीही थेट घरातून. ही सेवा आहे भारत सरकारच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाची आणि या सेवेचं उद्दिष्ट अगदी सोपं आहे. आरोग्य सेवा प्रत्येकाच्या घरात आरामात उपलब्ध करून देणं. असं होतं ना कधीकधी की डॉक्टरांना भेटणं गरजेचं असतं पण घरातून बाहेर पडणं शक्य नसतं. मग अशावेळी काय करायचं? तर याच प्रश्नाचं उत्तर आहे टेलिमेडिसिन. यामुळे वेळ आणि पैसा दोन्ही वाचतो. तर आज आपण ही ई-संजीवनी वापरण्याची संपूर्ण प्रक्रिया अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. म्हणजे डॉक्टरांशी घरातून कसं बोलायचं, त्यासाठी काय तयारी लागेल, प्रत्यक्ष कन्सल्टेशन कसं होतं आणि सगळ्यात शेवटी या सेवेचं आपल्या आरोग्यासाठी काय महत्त्व आहे हे सगळं आपण पाहूया. चला तर मग सुरुवात करूया पहिल्या भागापासून. डॉक्टरांची घरातून भेट म्हणजे ही ई-संजीवनी ओपीडी नक्की आहे तरी काय? सोप्या शब्दांचं सांगायचं झालं तर ही एक ऑनलाईन ओपीडी आहे. या सेवेची खासियत म्हणजे ती खूप सुरक्षित, व्यवस्थित आणि सोयीस्कर आहे. डॉक्टर आणि रुग्ण यांच्यात थेट व्हिडिओ कॉलद्वारे संवाद होतो. ठीक आहे, आता या सेवेचा लाभ घ्यायचा असेल तर कोणत्या गोष्टींची गरज आहे ते पाहूया. आणि काळजी करू नका, ही यादी अगदीच सोपी आहे. यासाठी मुख्यत्वे 2 गोष्टी लागतील. हार्डवेअरमध्ये तुमच्याकडे कॅमेरा, माईक आणि स्पीकर असलेला कम्प्युटर किंवा लॅपटॉप हवा. आणि सॉफ्टवेअरसाठी फक्त गुगल क्रोम किंवा मोझिला फायरफॉक्स सारखा अपडेटेड ब्राउझर पुरेसा आहे. आणि हो, OTPसाठी एक चालू मोबाईल नंबर तर हवाच. आणि सगळ्यात महत्त्वाचं, इंटरनेट. चांगल्या क्वालिटीचा व्हिडिओ कॉल होण्यासाठी, म्हणजे त्यात काही अडथळा येऊ नये यासाठी कमीत कमी 2 MBPS स्पीडचं इंटरनेट कनेक्शन असणं खूप गरजेचं आहे. चला, आता येऊया सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे. म्हणजे तुमचं पहिलं टेलिकन्सल्टेशन कसं असेल याची संपूर्ण प्रक्रिया आपण आता स्टेप बाय स्टेप पाहणार आहोत. ही पूर्ण प्रक्रिया फक्त 4 सोप्या पायऱ्यांमध्ये विभागलेली आहे. नोंदणी, लॉग इन, कन्सल्टेशन आणि ई-प्रिस्क्रिप्शन. चला एक एक करून पाहूया. सुरुवात एकदम सोपी आहे. वेबसाईटवर जाऊन पेशंट रजिस्ट्रेशनवर क्लिक करायचं आणि आपला मोबाईल नंबर टाकायचा. त्यानंतर सेंड OTP बटन दाबायचं. OTP टाकला की एक नोंदणी फॉर्म उघडतो. इथे तुमची सगळी माहिती भरायची आहे. आणि जर तुमच्याकडे जुने मेडिकल रिपोर्ट्स असतील तर ते इथे अपलोड करता येतात. एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही जास्तीत जास्त 3 फाईल्स अपलोड करू शकता आणि प्रत्येक फाईलची साईज 5 MB पेक्षा कमी असावी. ही सगळी माहिती भरल्यावर तुम्हाला एक पेशंट ID आणि टोकन नंबर मिळतो. आणि ही माहिती थेट तुमच्या मोबाईलवर SMS-ने येते. याचा अर्थ तुमची नोंदणी यशस्वी झाली आहे. आता पेशंट लॉग इन या पर्यायावर जायचं आणि आपला मोबाईल नंबर व SMS-ने आलेला टोकन नंबर टाकून लॉग इन करायचा आहे. लॉग इन करताच तुम्ही एका व्हर्च्युअल वेटिंग रूममध्ये पोहोचता. अगदी दवाखान्यातल्यासारखंच, फक्त इथे तुम्हाला घरी बसून थांबायचं आहे. इथे तुम्हाला रांगेत तुमचं स्थान दिसतं आणि डॉक्टर उपलब्ध आहेत की नाही तेही कळतं. आणि मग येतो तो क्षण जेव्हा तुमचा नंबर लागतो आणि डॉक्टर उपलब्ध होतात, तेव्हा स्क्रीनवर कॉल नाऊ असं हिरवं बटन चमकू लागतं. पण इथे जरा लक्ष द्या, हे कॉल नाव बटन फक्त 2 मिनिटांसाठीच ॲक्टिव्ह असतं. त्यामुळे 2 मिनिटांच्या आत त्यावर क्लिक करणं खूप गरजेचं आहे, नाहीतर संधी हुकू शकते. एकदा कॉल स्वीकारला की झालं, तुम्ही आणि डॉक्टर थेट एका सुरक्षित व्हिडिओ संवादात जोडले जाता. या स्क्रीनवर गरजेनुसार चॅट करण्याचा किंवा आणखी फाईल्स अपलोड करण्याचा पर्यायही उपलब्ध असतो. बरं, डॉक्टरांशी बोलून झालं. आता पुढे काय? चला तर पुढच्या विभागात पाहूया. डॉक्टरांशी बोलणं झाल्यावर ते एक सविस्तर ई-प्रिस्क्रिप्शन तयार करतात. आणि वाह, ते प्रिस्क्रिप्शन पाहण्यासाठी एक लिंक थेट तुमच्या मोबाईलवर येते. हेच तर आहे या संपूर्ण प्रक्रियेचं फलित. आणि सगळ्यात भारी गोष्ट म्हणजे तुमच्या अकाउंटमध्ये तुमच्या मागच्या सगळ्या कन्सल्टेशन्स आणि प्रिस्क्रिप्शन्सचा रेकॉर्ड जपून ठेवलेला असतो. तो तुम्ही कधीही पाहू शकता किंवा प्रिंटही करू शकता. तर ही होती संपूर्ण प्रक्रिया. आता आपण शेवटच्या टप्प्यात आलो आहोत. या सेवेचं महत्त्व काय आणि यातून काय बोध घ्यायचा ते पाहूया. ई-संजीवनी OPD सारख्या सेवा आरोग्य सेवेला आपल्या दारात आणत आहेत, ज्यामुळे ती सगळ्यांसाठीच सोपी आणि सुलभ होत आहे. यामुळे एक महत्त्वाचा प्रश्न नक्कीच उभा राहतो. काय अशा प्रकारची तंत्रज्ञान आधारित सेवाच आपल्या रोजच्या आरोग्य सेवेचं भविष्य आहे? यावर विचार करायला हरकत नाही.